नमस्कार, मी सीता पिचड। तर आज तुम्हाला एक दुर्मिळ रानभाजी दाखवणार आहे। ती तुम्ही बघितली असेल किंवा नसेल, पण माझं म्हणणं आहे की तुम्ही बघितलं नसेलच। तर बघा, ही आहे गोड कुयरू। तर तुम्ही म्हणशाल इथं कुयरू सारखी दिसत आहे, खाच कुयरू। तर ही खाच कुयरू नाही, ही गोड कुयरू आहे। खाच कुयरू ही तिची शेंग वाळल्यानंतर ती उधळते आणि ती अंगाला चिकटल्यानंतर म्हणजे अंगावर आल्यानंतर ती पूर्ण अंगाची लाई आणि खाज येते। तर ती ही नाही, ती विषारी राहते आणि ही गोड कुयरू ही खायची राहते। तर ही ना खूपच उपयुक्त म्हणजे आयुर्वेदिक भाजी। तर हिचे ना खूप सारे फायदे ती रोगप्रतिकार शक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते, त्याच्यामध्ये जीवनसत्व, खनिजे आणि मूलभूत घटक राहते ती। त्यामुळे ह्या अशा आयुर्वेदिक आणि निरोगी भाजी खायलाच पाहिजे। तर ह्या भाज्या भरपूर कमी झालेले ती म्हणजे आधी भरपूर प्रमाणात भेटायचे, पण आता हिचे प्रमाण खूप कमी झाले। शक्यतो आता जास्त करून भेटतच नाही। तर याचं ना मी सीता पिचड व्लॉग चॅनलवर लॉंग व्हिडिओ लवकरच येईल आणि नक्की जाऊन बघा। त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल माहिती दाखवले, त्याचे वेलवर्गी आहे का, ती झुडूपवर्गी आहे, ती वनस्पती कशी आहे, तिला फुलं कशी येतात, तिचे फळं कशा प्रकारे राहते, ती गोड कुयरूचे। तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत बाय बाय।